तर हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज चालू आम्ही ताईकडे. आज संडे, बरं आईला बोललो तर आपण जाऊ ताईकडे म्हणून. तर आता आम्ही चाललेलो आहे ताईकडे. तुम्हाला माहितीच आहे बायांचं काम. त्यांना बोललो का फिरायला चल, तर लगेच फिरायला लगेच तयार होता त्या. तर आमच्या गाडी चालून आम्हाला काटायला येतो त्याचा काहीच नाही, पण जाऊन द्या. तिच्या खुशीसाठी या, तीच माझी खुशी. चला. तर मी आज येतच नव्हतो ताईसांच्या इकडे, मला जाम कंटाळा आला होता यायला. पण आईने एक टोमणा मारला असं ना मला. त्या बोलते बायकोला बरोबर घेऊन जाशील बोलतं फिरायला. बोलते आम्हाला नाही घेऊन जात बोलतं. गपचूप गेलो, तयारी केली ना, निघालो मग आईसांना घेऊन. तर गाईज पोचलो आम्ही ताईकडं. हा बघा, ताईने नवीन घर बांधायला घेतलं आहे. म्हणजे पहिले आहे तर जुनाच होता, त्याच्यावरती त्यांनी डबल करायला घेतलं आहे. आता मावशीकडं, मावशीचा फोन आला होता. बोलते आमच्या घरी येत नाही, काय नाही तुम्ही, असं तसं. तर मग बोलते या तुम्ही घरी. तर आम्ही चाललेलो तिकडे आता. तर ताईला बोललो जायचं का म्हणून. तर ताई बोलते ठीक आहे चल जाऊ. मग परत मावशीला फोन केला आम्ही, बरं आम्ही येतो, गावठी कोंबडा का बरं. तर चालेल बोलतं या तुम्ही. तर चालू आहे तिकडेच आम्ही. एरोल येते रातचे 12च्या नंतर आणि 6च्या आत करायची. पडग्याचा टोल नाका. यो पका बोल बच्चन आहे. बाबू काय बघायला आला इकडे तू? हा, कासव बघायला आलाय? कुठे आहे कासव? गाईज बघा, कासव बघायसाठी येतो का आलेत. बाबू किती आहे कासव बाबू? 10-50 आहे का? झुक झाले माझे गणपती बाप्पा आले. गाडी झुक झाले माझे गणपती बाप्पा आले. गाडी झुक झाले माझे गणपती बाप्पा आले. चला गाईज, तर आता आम्ही निघलेलो आहे मावशीकडनं. बघू शकता तुम्ही बघा. पैसे देतात तरी पैसे घेत नाही बघा.
चला बोलावं तर चला आम्ही चाललेलो आता. आम्ही आता तुम्हाला सोडायला रस्त्यापर्यंत भेटू आपण पुढच्या ब्लॉग.